सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असून खरीप हंगामात पावसाला चांगली सुरुवात झाली। सध्या सगळीकडे सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असताना सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे बीड तालुक्यात सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। पाने खाणाऱ्या खोडमाशी, चक्रीभुंगा, विविध उंटवाळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, तुडतुडे, पांढरी माशी इत्यादी किडी पिकांचं नुकसान करू लागलेत। तर काही ठिकाणी येलो मोझॅक विषाणूमुळे सोयाबीनचे पीक अचानक पिवळे पडणे, वाळणे आदी लक्षणे आढळून आल्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले। अर्जुनगिरी गाव लिंबगणेश। काय अडचण नेमकी? 4 एकर सोयाबीन मधले 2 एकर टोटल सोयाबीन गेली, किडा आळ्याने खाल्ली। पिवळं पडे सगळं पूर्ण 30,000 रुपये खर्च झाला आहे। शासनाचं काय बघायला यायला तयार नाही। कृषी विभागाचे कोणी आले? अधिकारी कोणीच यायला बघायला, सांगून सुद्धा। काय मागणी तुमची? निदान झालेला खर्च तरी नाही मिळायला पाहिजे ना शेतकऱ्याला। शासनाने तेवढं तरी मदत करायला पाहिजे ना।